नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती असो किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका असो किंवा इतरही सरळ सेवेद्वारे घेण्यात येणाऱ्या एक्झाम हो त्या सर्व एक्झामसाठी उपयोगी असणारा हा व्हिडिओ आहे। यामध्ये जीके आणि जीएस हे प्रश्न यामध्ये कव्हर होणार आहेत। तर चला आपण प्रश्न बघूया। हा म्हणजे आधी जे एक्झाम झालेली आहे जिल्हा न्यायालय भरती त्यामध्ये ज्युनियर क्लर्क याचा हा पेपर आहे। चला तर बघा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्याच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 प्रसिद्ध केली? तर आरबीआयने हे प्रसिद्ध केलं होतं। आरबीआयने कसं काय तर भारतीय राज्याच्या सांख्यिकी पुस्तिका 21-22 हे प्रसिद्ध कोणत्या संस्थेने केलं? तर आरबीआय या संस्थेनं केलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख येतो, कितीदा येतो असा हा प्रश्न आहे। ते एकदाच येतो। ऋग्वेदामध्ये एक ग्रंथ आहेत त्यामध्ये गंगा आणि यमुनेचा उल्लेख एकदा येतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात असा हा प्रश्न आहे। बरं, घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात? तर काटेरी आणि झुडपे वनामध्ये आढळतात। त्यानंतरचा प्रश्न बघू, खालीलपैकी कोणती आवृत्त बीजांचे उदाहरण आहे? आवृत्ती बीजांचे उदाहरण आहे तर सायकस आणि पायनस असे दोन दिले आहेत। यापैकी कोणतं आहे? तर हे दोन्ही यापैकी एकही नाही आहे, हे आवृत्ती बीजी नाही आहेत। सायकस आणि पायनस हे आवृत्ती बीजी नाही आहेत, म्हणजे हे अनावृत्त बीजी आहेत, म्हणजे यांच्यामध्ये बिया नसतात। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात खान अब्दुल गफ्फार खान यांच्याबद्दल कोणते विधान योग्य आहे असा हा प्रश्न आहे। दोन विधान दिले, ते खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते, ते भारताच्या फाळणीच्या बाजूने होते, असे हे दोन आहेत। तर त्यामध्ये पहिला पर्याय बरोबर आहे, ते खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते। कोण? खान अब्दुल गफ्फार खान। खान अब्दुल गफ्फार खान हे खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न बघा, प्रश्न आहे, जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार आसाममध्ये रिकामी जागा लोकसभा मतदारसंघ आहेत, तर आसाममध्ये 14 लोकसभा मतदारसंघ आहे। 2019 पर्यंतच्या माहितीनुसार, जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार कुठं? आसाममध्ये किती? 14 लोकसभा मतदारसंघाचे किती? 14 मतदारसंघ आसाममध्ये किती लोकसभा मतदारसंघ आसाममध्ये किती आहे? तर 14 लोकसभा मतदारसंघ आहेत। कुठं? तर आसाममध्ये। त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत, थोडंसं थांबावं लागेल, पुढे गेली आहे या। तर कधी 14 मतदारसंघ आहेत, यामध्ये अजून असा पण प्रश्न येऊ शकतो बरं, की महाराष्ट्राच्या लोकसभा महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत असं प्रश्न येऊ शकतो। तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 19 हे राज्यसभेचे आहे। राज्यसभेतून म्हणजे राज्यसभेमध्ये आपल्या महाराष्ट्रातून 19 जातात आणि लोकसभेत 48 उमेदवार जातात, तर तेवढेच मतदारसंघ असतात। त्यानंतरचा बघा, संघराज्यवाद म्हणजे रिकामी जागा। संघराज्यवाद म्हणजे काय? शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे, हे संघराज्यवादाची व्याख्या आहे। संघराज्यवाद म्हणजे शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे। त्यानंतरचा प्रश्न बघा, ऐरावत हा सुपर कॅम्प्युटर कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केला आहे असा हा प्रश्न आहे। तर ऐरावत हा काय आहे? सुपर कॅम्प्युटर आहे। ऐरावत हा सुपर कॅम्प्युटर आहे, कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केला गेला असा हा प्रश्न आहे। तर तो कोणत्या संस्थेमध्ये इन्स्टॉल केला गेला होता? शीडॉक या संस्थेमध्ये इन्स्टॉल केला गेला होता। त्याचं पूर्ण रूप म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॅम्प्युटिंग असं त्याचा फुल फॉर्म आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, सूत पीठकाची स्थापना रिकामी जागाच्या नेतृत्वात झाली, तर आनंद यांच्या
नेतृत्वाखाली सूत पिटकाची स्थापना झाली. पुरुषासाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट रिकामी जागा मीटर उंच असते, तर किती? तर 2.43 मीटर उंच असते. पुरुषासाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट किती उंच असते? तर 2.43 मीटर उंच असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकले? कशामध्ये? ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये तर नीरज चोपडा यांनी जिंकले होते पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक. कोणत्या प्रकारामध्ये? ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा, 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? तर मगध हे सर्वात जास्त शक्तिशाली महाजनपद होते. कोणत्या? 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न बघा, फेब्रुवारी 2023 मध्ये कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले? फेब्रुवारी 2023ला कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाची, म्हणजे ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर अब्दुल नाझीर यांची. त्यानंतरचा प्रश्न बघा, कर्बोदकाबद्दल कोणते विधान योग्य आहे? तर कर्बोदक हे अमिनो आम्लापासून बनलेले असतात, हे चूक आहे. तर कर्बोदक हे आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. हे वाक्य म्हणजे पर्याय 2 दुसरा वाक्य बरोबर आहे या ठिकाणी. पर्याय 2 कर्बोदक हे आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे? तर रब्बी या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. हिवाळ्यात पडणाऱ्या पावसालाच महावत म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न बघा, अखिल भारतीय कबड्डी महासंघ रिकामी जागामध्ये स्थापन झाला तर केव्हा? 1950ला स्थापन झाला. काय? अखिल भारतीय कबड्डी महासंघ 1950ला स्थापन झाला. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात? तर इन्सर्ट हे पर्याय समाविष्ट असतात. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील कोणत्या टॅबमध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात? तर इन्सर्ट. त्यानंतरचा प्रश्न बघा, MS एक्सेल 2007 हे एका क्षैतिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आले आहे, त्याला रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? रिबन म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010च्या खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये सेव्ह हॅज कमांड येते? तर फाईल. सेव्ह हॅज कमांड कोणत्या टॅबमध्ये सेव्ह हॅज कमांड येते? तर फाईलमध्ये येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, वर्ल्ड प्रोफेशनमध्ये खालीलपैकी काय वर्तमान दस्तऐवजाची माहिती देते? तर स्टेटस बार देते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, MS वर्ड 2010च्या खालील